नमस्कार, मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बटाटा फ्लॉवर मटारची सुक्की मसालेदार भाजी बनवणार आहोत। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पुरीसोबत सुद्धा बनवू शकता। चवीला अप्रतिम लागते। भाजी बनवायला खूप सोपी आहे, अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये झटपट तयार होते। आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला एक लाईक नक्की करा। आता भाजीसाठी इथं मी 1.5 वाटी इतका फ्लॉवर घेतलेला आहे। थोडासा मोठ्या आकारामध्ये हा फ्लॉवर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। फ्लॉवरचं वजनी प्रमाण 200 ग्रॅम इतकं आहे। एका पातेल्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद घालायचे आहे। यानंतर कट केलेला फ्लॉवर यामध्ये घालायचा आहे। फ्लॉवरला खूप जास्त आळ्या असतात, खूप जास्त कीड असते, यासाठी ही स्टेप करणं गरजेचं आहे। हे 10 मिनिटांसाठी असंच आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। भाजीसाठी तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करून घेऊ शकता। आता भाजीसाठी वाटण पाहूया। या वाटणाने भाजीला खूप छान चव येते, एकदा नक्की बनवून पहा। 1.5 ते 2 इंच आलं, कोथिंबीरीच्या मूठभर काड्या घ्यायच्या आहेत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। इथं मी खडे मसाले घेतले आहेत, याने भाजीला खूप छान फ्लेवर येतो। 4 लवंगा, 1 हिरवी वेलची घेतलेली आहे। 10 ते 12 काळे मिरे, 1.5 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। जर का तुम्हाला खडे मसाले वापरायचे नसतील तर याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। फिरवत असताना थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून खडे मसाले व्यवस्थित बारीक होतील। आता या भाजीमध्ये आपण 4 चमचे इतके शेंगदाणे वापरणार आहोत। यावरचं साल आपल्याला काढून टाकायचं आहे। खरपूस असे भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत। आता हे मिक्सरला आपल्याला चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे, एक सलग फिरवायचं नाही। आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। वाटण तयार झालेलं आहे। कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घ्यायचं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालायचं आहे। यानंतर 2 मध्यम मोठ्या आकाराचे उभे कांदे मी कट करून घेतलेले आहेत। कांदा कट करत असताना एकदम पातळसर असा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित असा लवकर परतला जाईल। यामध्ये 2 तमालपत्र सुद्धा घातले। कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती आला की लगेचच यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे। टोमॅटो घेत असताना छान पिकलेला घ्यायचा आहे, याने भाजीला खूप छान चव येते, भाजीला रंग छान येतो। जर का कच्चा टोमॅटो वापरला तर भाजीला खूप आंबटसर अशी चव येते। टोमॅटो छान मऊसूत झाला, आता तयार केलेलं वाटण सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे। वाटण घातलं, आता मसाले घालूया। इथं मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा धनापूड घातली। आता हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं परतवून घ्यायचं आहे। घातलेले मसाले करपू नये यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे परत आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। ही स्टेप करणं गरजेचं आहे, याने आपल्या भाजीला खूप छान रंग येतो, खूप छान असं तेल सुटतं। आपण सुकी मसालेदार भाजी बनवणार आहोत, यामध्ये रस्सा बनवणार नाही, यासाठी सुरुवातीलाच हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। तर आता इथे पहा, आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। यानंतर आपण जो गरम पाण्यामध्ये फ्लॉवर घातलेला होता तो गरम पाण्यामधनं काढून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण फ्लॉवर घेतला त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी इतका मोठ्या आकारामध्ये कट केलेला बटाटा घालायचा आहे। बटाट्याचं वरचं साल काढून टाकायचं आहे। यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी इतका आपल्याला मटार घ्यायचा आहे। पाऊण वाटी म्हणजे अर्धी वाटी व वरती थोडासा मटार घातला। आता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून भाजी खाली लागू नये। थोडंसं पाणी घातलं, मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी छान असं हाय फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। आता यानंतर भाजीमध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे। सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही। आपण ही रस्सा भाजी बनवणार नाही, तर सुकी मसालेदार भाजी बनवणार आहोत, यासाठी पाणी घालताना अगदी बेतानेच घालायचं आहे। तर इथं मी
पाऊण ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवून बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजण्यासाठी मला 15 मिनिटं लागली. अगदी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. कुकरमध्ये जर का बनवली तर अगदी झटपट तयार होते. तर भाजी आपली शिजवून तयार झालेली आहे. सर्वात शेवटी 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सर्वात शेवटी गरम मसाला घातला की भाजीला खूप छान चव येते. तर तयार झाली आपली सुक्की मसालेदार भाजी. तर कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक शेअर करा. धन्यवाद.